एक to 2 मिनिट वेट करा जॉईन जाऊ. ओके, सुरू करूया. आज इंशाल्लाह आमची एलएनई स्ट्रॅटेजी डिस्कस करतली. बाय करूका, हे सेल करूका आणि स्टॉक कशी सिलेक्ट करूका, सामान मेन क्वेश्चन आता बाय सेल तरी त्याच्या मग येता. त्यान पुढे आम्ही कोणतो स्टॉक शॉर्ट टर्म सिलेक्ट कशी करता. ओके, सामान इम्पॉर्टंट क्वेश्चन हो करता. एक मिनिट. ओके, सामान पहला अगर कुछ नोट्स कोर्सची चढ वाटते नोट्स भरवा, नोट्स कंटिन्यू भरवा. एलएनई स्ट्रॅटेजी भरवा. या शॉर्ट फॉर्म आम्ही एलएनई बनता, ज्याने लर्न स्ट्रॅटेजी बोलतात आम्ही. शॉर्ट फॉर्म एलएनई स्ट्रॅटेजी भरवा. त्याच्या अंडर नंबर 1 पॉइंट भरवा. चेक निफ्टी 50 and small cap 250 index भरवा. Number 1 point. Check Nifty 50 and small cap 250 index. Okay. Number 1 point. LNE strategy under. Check Nifty 50 and small cap 250 index. हमेशा एक चीज आठवत रहो, कौन तो को ट्रेड घेणं पुढे, कोण तो को स्टॉक कोणी को बोलो केटलो को निको असे पक्का प्रॉफिट देतलो. एक नजर आमका सामान पहिला निफ्टी 50 वर पडूचे जरुरी. निफ्टी 50 वर तुमका सांगून गेलो ते कसलं हे काय आहे, हे ओव्हरऑल आमची सगळी मार्केटाचे फेडरेशन हो. अगर निफ्टी 50 अगर भले खाल पडते राहतलो तरी काळातले साई स्टॉक्स को अक्सर खाल पडते का राहतले. ओव्हरऑल तर लास्ट 2 हफ्त्याला निफ्टी 50 खाल पडते असे स्टॉक्सची को हालत पडते, अक्सर स्टॉक्स को निक्के पर खाल पडते असे रेड रेड कैंडल्स को खा लेते हैं. अगर एक चीज होगा निफ्टी 50 खाल पडते कंटिन्यू खाल पडते स्टॉक्स को अक्सर खाल पडते. ओके, आणि विजय असे 2 इंडेक्स हे हमेशा इंगाला लेफ्ट साइड पर पड़ा. ये मुझे ट्रेडिंग चार्ट में ही पहुंचे सामान टॉप ऊपर मुझे ये दोन रहते, एक निफ्टी 50 रहते, सेकंड निफ्टी स्मॉल कैप 250 वो इंडेक्स. ओके, हो इंडेक्स पला निफ्टी 50 का रहा सगळी मार्केट रिप्रेझेंट करते. निफ्टी स्मॉल कॅप 250 का राहता करता अक्सर आम्ही जो बोलते स्टॉक ट्रेड घेता ती स्मॉल कॅप कंपनीज राहतात. स्मॉल कॅप कंपनी म्हणजे मार्केट कॅप धाकली राहता, मतलब भली वडली कंपनी धाकली कंपनीज राहतात. ते कंपनीचं फेडरेशन हो अक्सर जो धाकली कंपनी आहे त्याची निफ्टी स्मॉल कॅप 250 वर. ओके, त्याचे फेडरेशन हे को पळवणे जरुरी. आता निफ्टी 50 खाली निफ्टी 50 पळवून आम्ही खेका डिसाइड करू शकत नाही. खेका का बसला आपल्याला निफ्टी 50 तर अक्सर सुजान स्टॉक्स राहूचे स्मॉल कॅप स्टॉक्स तटलो मॅटर करा निफ्टी 50 जरी कारण की वडली स्टॉक राहूचे, लार्ज कॅप स्टॉक्स राहूचे. लार्ज कॅप मतलब वडली स्टॉक राहूचे. ओके, वडली स्टॉक मतलब प्राइस एजन वडली नाही हा मोल एजन 10,000 एक स्टॉक या 1000 रुपये एक स्टॉक वाला वडलो तिशी नो मार्केट व्हॅल्यू एजन म्हणतात. सगळे बिझनेस जो मार्केट व्हॅल्यू राहता सामान में निफ्टी 50 में ज्यादा का पलते रहता. रीजन का असे का आमचे मी जो स्टॉक ट्रेड करतात त्याचे फेडरेशन हो असे निफ्टी स्मॉल कॅप 250. ओके, तर एक चीज नोट करा लास्ट पला चार्ट जो समज झाले आपला पहिला दाखलो कन्सोल्टेशन होतो 1-3-4 मास याचा लास्ट 1-2 मास झाले स्ट्रॉंग डाउन ट्रेंड सुरू झाला हा. जसे की मैं दरम्यान तुमचे कोर्स शिकवलेले मतलब की आम्ही तर फिलहाल मार्केटची हालत खराब अशी बियर रन चालते. बियर रन नहीं आपण बियर रन रीजन का जो लोअर लो जाते हैं पहिला
खाली होती है लोअर लो तो जाता है का बोला लोअर लो फर्स्ट लो होतो त्याची कन्सोल्टेशन तेव्हा हिंगा बोला लोअर लो याच्या बराबर सुरू झाला याच्या बी जरा बाउन्स बीजी पडू शकता ओके ओके जे की लोअर लो असे सिंपल ओळखा की तिला बेअर मार्केट असे बेअर मार्केट एक सिंपल एक असं लोअर लो करते करते स्टॉक खाल पडते राहते ओके नेक्स्ट फर्स्ट पॉइंट ओळखाले ओके आणि हे ओळखा निफ्टी स्मॉल कॅप 250 पला जे की स्ट्रॉंग डाउन ट्रेंड असे स्ट्रॉंग ट्रेंड कंटिन्यू केला मासाला खाल पडते ट्रेडिंग अवॉइड करूचे बेटर छुट्टी घेणं फरक पडणार आणि एक बेसिकची सांगता हो इंडेक्स रेड असेल ऐसा ट्रेड घेणं संबंध सिंपल अगर कोणते ऐसा ट्रेड घेणं अक्सर जेव्हा चाहिए रहता कोणते ऐसा ट्रेड घेणं का आम्ही कोणते अवॉइड करू बस निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स पला अगर हो इंडेक्स रेड असे ते सिंपल ट्रेडिंग अवॉइड करा ओके એટલે મને દાવડ છે નિફ્ટી સ્મોલ કેપ 250 के आणि निफ्टी 50 इतर जो चीज सकता हो जो तो पॉइंट सांगलो दखल मैं सांगा एजु सेशन जरा ओल्ड लेंदी राहू शकता जरा फास्ट फास्ट हे करूया तो ही रेट कितना पलवचे तरी चालते चालते का 3.5 साडेतीन असं चालते असतील मला घ्या ना 0.3 0.2 इशी मायनस इशी रेट असे ते फरक पडणार ते चिल्लर झाले 0.5 पासून ज्यादा रेट असे तर सिंपल अवॉइड करा सेकंड मार्केट ओपन झाले से मला एक चीज गलती करता आम्ही ओपन झाले से स्टॉक इतर उद्योग बोलतो ना 9-15 ओपन झाले से बोले डायरेक्ट बोले आपण बाय करून सोडतो ती गलती केत्ता करणार केत्ता को ओपन झाला मला 15 मिनिट टुकून अर्धा घंटा वाढ झाला पहिल्याचे अर्धा घंटा ओळखून की मार्केट आज काय घेऊ सुगा सिंगा मार्केट सुरू करा सपोज मार्केट खाल पडू असेल ओपन दोन एक अर्धे घंटे सपोज 9:15 ओपन जाता मला 9:45 बगला होता सर मार्केट डिसाइड करून जाता की आपको ऊपर सुकस का खालू सुकस मार्केट दाखवता मार्केट मतलब निफ्टी 50 हमेशा आठवा मी तर मार्केट बड यूज करता ओळखा निफ्टी 50 म्हणून ओके हे की आठवत राहा मार्केट आपलं हे डिसाइड करून जाता 10 बगला असं की आम्ही आज खाल होतले का ऊपर होतले ओके तो असं अर्धो घंटो एटलीस्ट वेट करूचे बेटर हमेशा ओपन झाले डायरेक्ट गुड्डी घालची आदत तो धरवू नका ओके ते स्मॉल कैप 250 को सेम जरा सी वेट करा अगर फ्लैट रहने वाला को मार्क करना है ज्यादा नेगेटिव को ना ज्यादा पॉजिटिव से वो ट्रेड की मार्क कर 0.5% ज्यादा रेट अशी स्मॉल कैप 250 इंडेक्स ट्रेडिंग स्ट्रिक्टली अवॉइड करा हाई ज्यादा कम सन तेसा लॉस जातले ओके क्वेश्चन असला दक्कन नगम दुसरा निफ्टी निफ्टी आणि स्मॉल कैप 250 रिलेटेड काही क्वेश्चन असला दुसरा Incoming voice call from तिथं मार्केट खाल पडते म्हणून स्टॉक 917841 तिथे SIM जी आणि कन्फर्मेशन मिळाला आणि तिथं एंट्री घेऊ शकता का नाही नाही स्मॉल कैप 250 डाउन ट्रेंड अवॉइड करा स्टॉक समथिंग एक एग्जांपल याद आता हिंगा डूजी चलते कि स्मॉल कैप इंडेक्स भी तो डूजी चलते स्मॉल कैप 250 इंडेक्स था आणि स्टॉक जर को सेल डूजी चलते तब बाय करून हरकत स्टॉक तर रिव्हर्सल कॅन्डल झाली ते सर इंडेक्स सॉरी स्मॉल कैप 250 इंडेक्स भितर को रिव्हर्सल कॅन्डल मतलब जो कोण भरवला त्यांना आठवरातले पुरा कोर्स भितर जो कोण काही भरवला त्यांना पुरा माथा वगैरे बाउन्सर होतले काही जो मी वडे गेंतलो रिव्हर्सल कॅन्डल बोला को पुढे त्यांना बुलिश प्राइस एक्शन बला काही को एक चीज को पुढे जाणार भरवून वाटे तरी पुरा ख्याल राहतो ओके रिव्हर्सल कॅन्डल मध्ये ते पुरा डोजी हॅमर ट्विझर बॉटम आणि ते जेटले ड्रॅगन फ्लाय डोजी जेटले होते स्टार्ट सामान फर्स्ट 2 सेशन शिकलो होते कॅन्डल स्टिकचे ते म्हणतो रिव्हर्सल निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स तर को रिव्हर्सल कॅन्डल झाली ते स्टॉक्स तर को रिव्हर्सल कॅन्डल झाली तर मी बाय करून हरकत नाही ओके प्रेझेंट जो मध्ये मार्केट आहे कन्फर्मेशनची वेट करणार कन्फर्मेशन झाला दुसऱ्याचा ऊपर से वेटावर खालपुढे सुरू करतो डोजी आहे डोजी पर बाय करा दुसऱ्याचा कन्फर्मेशन कॅन्डल पर सेल करा म्हणजे होल्ड करून बसू नका एक राज एक्झाम्पल दाखवू शकता ओके हे जे भारत पुस्तक आणि स्मॉल कॅप इंडेक्स आणि निफ्टी 50 वाजता क्वेश्चन पुस्तक हे सोडून दुसरे क्वेश्चन पुसणार हे मी स्टेप बाय स्टेप पुढे होतलो त्याच्यावर नक्कीच क्वेश्चन पुस्तक तिथे टॉपिक वर सय्यद आतिफ तुमचं माइक ऑन अशा अगर माइक जो कोण क्वेश्चन पुसूचे ना माइक ऑफ धरवा ओके नेक्स्ट काय ओके नेक्स्ट पॉइंट వచ్చా फर्स्ट पॉइंट ऑलवेज चेक निफ्टी 50 इंडेक्स आणि 250 स्मॉल कैप 250 इंडेक्स जो मतलब आता हे केलं तुमका काय आपण जगा ओके सेकंड पॉइंट बरोबर स्टॉक सिलेक्शन प्रोसेस बरोबर सेकंड पॉइंट एलएनई सेटअप भितर एलएनई स्ट्रेटजी तर सेकंड पॉइंट स्टॉक सिलेक्शन प्रोसेस
सन्मान वळखा की सन्मान देणं इम्पॉर्टंट हे फोकस म्हणून ओळखा. स्टॉक सिलेक्शन प्रोसेसच्या अंडर सब पॉइंट बरोबर नंबर 1 पॉइंट त्याच्या अंडर बीजी पॉइंट घे ना. ओके स्ट्रॉंग अपट्रेंड स्टॉक्स नंबर 1 पॉइंट. सिलेक्ट स्ट्रॉंग अपट्रेंड स्टॉक्स. स्टॉक सिलेक्शन प्रोसेसच्या अंडर नंबर 1 पॉइंट. Sub point, select strong uptrend stocks. Number second point, select good quarterly. Number second में खाली good quarterly result बरो. Good quarterly result बरो. Second point में short form में करके सांगते भी एकदम lengthy होते हैं. Second point, good quarterly result. Third point बरो. Select small cap and mid cap stocks only. Select small cap and mid cap stocks only. Okay. Okay, then back to business. Screen open. Number 1 point, strong stocks. हमेशा कोणतं को एक चीज घेणं पडे. आता आम्ही निफ्टी 50 आणि स्मॉल कॅप 50 इंडेक्स पडले. ओके हे इंडेक्स आहे. आता स्टॉक सेलेक्ट कोणतं को स्टॉक्स XYZ स्टॉक कोणतं को स्टॉक्स ओपन केला नंबर 1 चीज का आपण विचारता अपट्रेंड असे का नाही. ओके कोणी सांगू शकता का हो स्टॉक आम्ही जो करंट स्टॉक पडला तो अपट्रेंड असे का डाऊन. तुम्ही जो थोडी चणे तुमचे शिकल्ली वाटत ह्याच्या पुढे तरी सांगू नका. जराशी तुम्ही आता रिसेंटली कोर्स कोण अटेंड केलाय त्यांना सांगा. करली जण सांगू ना. हो सामने स्क्रीन दाखते असे हे स्टॉक का प्रेझेंट सांगा बघा आता जे की अशी स्टॉक हे का तुम्ही अप ट्रेंड बोलताय का डाऊन ट्रेंड बोलताय. साइड वे शो डाऊन ट्रेंड परफेक्ट डाऊन ट्रेंड हे का बोलतो डाऊन ट्रेंड कशी करतले आमका लोअर लो जे की जाते असे ते का आम्ही डाऊन ट्रेंड बोलतले. लोअर लो जे के जाते असे प्राइस एक्शन दिसा हे चीज शिकलो होते लोअर लो ऑटो असे ना हार्ड प्रीवियस लो एका ब्रेक करते असतो ठीक आहे आपला. तर ह्यारी सर काय होतो यार सर हायर हाय होतो. ओके त्याच्यावर हिंगा परा लोअर लो शुरू झालो. या वर्षी ऊपर गेला हरकत झाली ओव्हरऑल लोअर लोक बदलले का हर टाइम प्रीवियस लो एका ब्रेक करतो या प्रीवियस लो होतो या प्रीवियस लो होतो झालं पोर जे घेता असेल नवं लो जाते असे प्रीवियस लो एका ब्रेक करतो त्याला डाऊन ट्रेंड का बोलतले. हे तुमका प्राइस एक्शन दिसा शिकवून गेला ही चीज ओव्हरऑल डाऊन ट्रेंड असे एकदम अका हे किशोर को पडतले की हो स्टॉक आफ्टर घेतला जातो किशोर को पडतले तुम्ही सांगू शकता कोर्स शिकली जण का सांगा हो स्टॉक येता अपट्रेंड किशी जातलो मा किशोर को पडतले. प्रीवियस हाई ब्रेक करू का लाइन क्रॉस केला मग. ओके मुतेर तू म्हाका अशी धाडता की जराशी लास्ट सेशन अटेंड केले तू आन्सर देऊ नका मतलब अलहमदुलिल्लाह तू कळलो वाटे की ऑफेन्स घेऊ नका दुसऱ्या जाने को हे करू तू बरोबर रहता हमेशा. ओके का सही होतो आन्सर कोणी ट्राय करा बीजी. वो सब क्वेश्चन सिंपल होगा फिलहाल डाउन ट्रेंड असे बोलले वो सब अप ट्रेंड किशी जातलो मग किशी ओळखू पडते अप ट्रेंड झाला मग किशी ओळखू पडतले बघा ते एकदम ऊपर गेला मग ते अलग जाते ते निके ऊपर गेला बोलते ना मी इतना जराशी टाइम मग किशी ओळखू पडतले की अप ट्रेंड झालो या नाही. रिव्हर्सल कॅन्डल पर आणि कन्फर्मेशन रिव्हर्सल कॅन्डल पर कितना अप ट्रेंड झाला रिव्हर्सल कॅन्डल पर बाउंस होऊ चार्ट जरा हरकत नाही खूप ट्राय. ओके नेक्स्ट खेजो ब्रेकआउट ट्रेंड लाइन ब्रेकआउट परफेक्ट कौन सा लेटर एकदम परफेक्ट कवि भले बेहतरीन आंसर ही आपला. मैं काय करतो सर तुमका बेरिश प्राइस एक्शन ऐसा ही चीज शिकवून गेलते की तो जरा लाइट सी रिवीजन पलतो वाटतं तुमका आठवा असे गेलाय का हाईट में घेतलो एक ट्रेंड लाइन का जाऊ का ट्रेंड लाईनची एक अशी एक 3 पॉइंट कनेक्ट जाऊ का मिनिमम माइक ऑफ करा. ओके ट्रेंड लाईनची काय असेल रिक्वायरमेंट 2 पॉइंट्स कनेक्ट जाऊ एक झालो यारी सेकंड पॉइंट कनेक्ट झालो 3 पॉइंट कनेक्ट झालो 3-4 टाइप कनेक्ट झाला ओव्हरऑल. ओके इथं जे घेता असेल स्टॉक ही ट्रेंड लाइन ब्रेक करून ऊपर गेलाय. ओके ब्रेक ट्रेंड लाइन ब्रेक करून ही लाईनच्या ऊपर क्लोज जाऊंगा तेता सर आम्ही का अपट्रेंड बोलचे सपोज तर ट्रेंड फॉर्मसे एक थोडे दिसा मग 2-4 दिसा मग हफ्ता मग 2 हफ्ता ऊपर क्लोज केलो. ओके स्टॉक किशी बिहेव करचे सांगते तर ट्रेंड लाइन ब्रेक केले से मला सुरू होते जराशी ऊपर होतलो जराशी खाल येतो तर निघाला ह्या हल्लो बुलिश प्राइस एक्शन शुरू करतलो.
स्टॉकची मुवमेंट इशी रहता. एक चीज पहिले ब्रेकआउट झाले आमकां वळखूंक पडटलें की यार डाउन ट्रेंड खतम जाला आनी अप ट्रेंडची तयारी करची पडटली. तर एकदम परफेक्ट आमकां किशें वळखूंक पडटलें अप ट्रेंड पक्का हे जाला म्हणून जालें बुलिश प्राइस एक्शन सुरू केलं आमकां परफेक्ट एक्झॅक्टली वळखूंक पडटलें की अप ट्रेंड सुरू जालो. सिंपल अशें घालप काही ज्यादा हे करना सिंपल एक ट्रेंड लाइन घालची अशें डाउन ट्रेंड स्टॉक ट्रेंड लाइन ब्रेक केला आमी बद्दल घालो अप ट्रेंड सुरू जालो. ओके ओके आता सेकंड पॉइंट वर फोकस केला. हा आता हो स्टॉक आम्ही डाउन ट्रेंड अशी तरी आमचे पॉइंट काय असे स्टॉक सिलेक्शन प्रोसेस जर आमी नंबर 1 पॉइंट काय असे आमचे स्टॉक सिलेक्शन प्रोसेसच्या अंडर स्ट्रॉंग अप ट्रेंड रावपा भाशेन फिलहाल हो आमचे स्ट्रॉंग अप ट्रेंडच्यो क्रायटेरिया मीट करचे ना सो मे हेका सिलेक्ट करचे ना आनी बीजी चीज लास्ट एक मंथ जाल्यार कंटिन्यू मार्केट खाली पडता त्याची मार्केट तर अप ट्रेंड स्टॉक्स भली रेर जातले 5-6 हजार स्टॉक तर हार्डली मला 20-25 स्टॉक अप ट्रेंड मिळतले. आता बुल रन सांगते करता 5 हजार तर एटलीस्ट मला 3.5-4 हजार स्टॉक अप ट्रेंड राहता. स्ट्रॉंग अप ट्रेंड एकदम इझिली मिळता. ओके त्याची मार्केट स्ट्रॉंग अप ट्रेंड म्हणजे जराशी हार्ड राहता म्हणजे हरकत नाही ट्राय करूया नो प्रॉब्लेम. ओके हो स्टॉक येता आम्ही काय म्हणतो का अप ट्रेंड बद्दल डाऊन ट्रेंड बद्दल कोणी सांगू शकता दुसरे सांगा जे कोण आन्सर दिला ते सांगा ते तुम्ही रिपीट कर मतलब कळली म्हणजे हे स्टॉक एका अप ट्रेंड बद्दल आहे का डाऊन ट्रेंड बद्दल आहे कारण आता स्टॉक हे असे ते बोलून सांगा पॅटर्न पाच हिस्ट्री बोलून सांगा बघला जे लास्ट 1 मास 2 मास बोलून सांगा. कंसोलिडेशन ओके हरकत नाही यस कंसोलिडेशन बद्दल आहे. ओके इसे का कंसोलिडेशन बोलू शकतात. आपल्याकडे कोणत्या नाही का तर हुको स्टॉक आमचे हे जे क्रायटेरिया म्हणून आउट जातलो काय म्हणता आमका का फर्स्ट पॉइंट स्ट्रॉंग अप ट्रेंड काय होते. ओके नेक्स्ट बोला काय का अप ट्रेंड बद्दल का डाऊन ट्रेंड बद्दल कंसोलिडेशन बद्दल कोणी सांगू शकता. देखा नाही सांगा आज जराशी फास्ट होतो आम्ही आज सुरू केलं काय पहिले अप ट्रेंड बीजी कोणी सांगू शकता अप ट्रेंड बद्दल आहे का कंसोलिडेशन बद्दल आहे का डाऊन ट्रेंड. एनीवन एल्स फास्ट आज भली असे भली कव्हर करचे आज जरा फास्ट है दिया. ओके चलो ठीक है अपट्रेंड का लेकिन डाउटफुल डाउटफुल राहते अप ट्रेंड बद्दल क्या की गेला कंटिन्यू ऊपर रहते असे लोअर लो क्यों को केला अजून. ओके अप ट्रेंड का बद्दल डाउटफुल आणि डाउन ट्रेंड फिलहाल काय कंसोलिडेशन को बोलते हैं कंसोलिडेशन जरा निको हे नाव कसं पडतं कंसोलिडेशन नाव पडतं. ओके अप ट्रेंड आता हे स्ट्रॉंग आम्ही काय करू शकता आमचे जसं टिक मार्क करू शकता कोणते आमचे स्ट्रॉंग अप ट्रेंड स्टॉकची जी रिक्वायरमेंट होती स्टॉक सिलेक्शन प्रोसेस तर हे का आम्ही घेऊ शकता. मग त्याच्या मग बीजे एक होतं का हे का अप ट्रेंड बद्दल आहे का बद्दल आहे का सांगा अप ट्रेंड डाऊन ट्रेंड कंसोलिडेशन का बद्दल का नाही सांगा. आणि सिंपल आहे शेअर सर ते तर एटलो काय करू लागला बोलू द्या कलर ओके परफेक्ट गेला हो परफेक्ट हो स्टॉक को पण आमचे स्टॉक सिलेक्शन प्रोसेस तर होतो टिक राईट टिक मागितलं क्या नाही गेला हायर आहे करते सिंपल करू लागला अप ट्रेंड असे स्टॉक तर ओके ओके आता अप ट्रेंड डाऊन ट्रेंड ही चीज दोन चीज ओळखायला तुम्ही की स्टॉक सिलेक्शन सामान पहिली चीज अप ट्रेंड. सेकंड पॉइंट का असे गुड क्वार्टरली रिझल्ट मतलब रिझल्ट पण तुमका शिकवलं होतं रिसेंटली कस एक 2 दिवसापहिले कस काल का परवाचा रिझल्ट की शिकवलं होतं 3 मसाले जो स्टॉक रिझल्ट देता आपला ते रिझल्टची एक अलग लिस्ट करू काय झालं म्हणजे सहसा विषय म्हणजे गुड रिझल्टची विश लिस्ट मी अशी लिस्ट करून धरवता गुड रिझल्टची किंवा बरोबर नाही फिलहाल रिसेंटली सुरू झाले एक स्टॉक्सचे रिझल्ट आमचे बाकी असे फिलहाल जेटले स्टॉकचे रिझल्ट आला मी ते गुड रिझल्ट बाकी म्हणजे लिखे दाखवले मी ते लिस्ट करून धरवा ते ओके ही तुम्ही गुड रिझल्टची लिस्ट करून धरवा आणि कोशिश करा मतलब गुड रिझल्ट प्लस अप ट्रेंड राहू हे दोन कॉम्बो सिरीज झाले मला हाय चान्स राहतो तुम्ही मतलब वाकड्या टावर एंट्री केला प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहे राहतात. गुड रिझल्ट प्लस अप ट्रेंड हे दोन चीज कॉम्बो राहू बस आणि रिझल्ट हर 3 मासाकडे येते राहतात हर 3 मासाकडे तुमची गुड रिझल्टची लिस्ट काय करू बस अपडेट करते राहू पडतं सामान इझी चीज मैं तुमका ही चीज स्टार्ट तर हार्ड जाते तर मैं मेन ग्रुपात मला हर 3 मासाकडे गुड रिझल्टची लिस्ट घालते राहता ती लिस्ट घेऊन तुम्ही करायला एक अलग वॉच लिस्ट करू शकता ते रेडीमेड मिळतात तुमका. तर फिलहाल रिझल्ट सीझन चालते असे जराशी કેટલો रिझल्ट आमचे बाकी आहे रिझल्ट घेऊन गेलो मी त्याच्या मग लिस्ट अपडेट करतो. ओके 2 पॉइंट झाले तर मग थर्ड पॉइंट जो म्हणतो होतो
ऑलवेज सर स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉक्स हे कोणतं स्टॉक सिलेक्ट करतले त्याचे मार्केट कॅपला कोशिश करावं मार्केट कॅप 25K चे भितर राहूया 30,000 crores चे भितर राहू मार्केट कॅप बद्दल ओव्हरऑल ओके हिंगा आपला एकदम टॉप पर्पला स्मॉल कॅप बरोबर असे 17,540 मार्केट कॅप अशी नेटवर्कची आणि स्मॉल कॅप स्टॉक असे ओके 25,000 मार्केट कॅप हमेशा कोशिश करायला असलं 25,000 crores या 30,000 crores ची भितर राहू कास ओके त्याच्या उपर आलं ते काय असते लार्ज कॅप स्टॉक्स असले प्रॉब्लेम काय असला लार्ज कॅप स्टॉक्स भली स्लो होतात आणि ते जर एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी हे जाऊन अप्लाय जाऊन असतो ओके ओके नेक्स्ट अच्छा कोशिश करायला हमेशा स्मॉल कॅप स्टॉक्स या मिड कॅप स्टॉक्स सिलेक्ट करूचे ओके थर्ड पॉइंट मिड के बोलते हैं क्या बोल रहा है अगर 5 करोड़ पर वाला पहले मिड के बोलते हैं वो मिड के नो नाही स्टॉक ऍटलीस्ट स्टॉक्स मला मिड कॅप बोलच्या असं ऍटलीस्ट एक 15-20 हजार करोडची ऊपर राहू मार्केट कॅप त्याच्या ऊपर बोलತಾರೆ 10-15 हजार करोडा मार्केट कॅप ती स्मॉल कॅप कदर असते ओके आणि 1,000 करोडा भितर असे ते का मायक्रो कॅप या नॅनो कॅप बद्दल ते तंटा असून ती भल्ली धाकली कंपनी जर आता एनी टाइम फ्रॉड जाऊ ओके नेक्स्ट पॉइंट फर्स्ट पॉइंट चेक निफ्टी 50 इंडेक्स आणि स्मॉल कॅप टू 50 इंडेक्स झालं सेकंड पॉइंट स्टॉक सिलेक्शन थर्ड पॉइंट ओके थर्ड पॉइंट थर्ड पॉइंट पहला कदम या डायरेक्ट ओके डायरेक्ट का बरं थर्ड पॉइंट RSI should be above 55 to 60 RSI should be above 55 या 60 बोलणं का आला चालतं RSI should be above 55 नेक्स्ट लाइन बरोबर stock should be above 10,20 MA stock should be above 10,20 MA MA मतलब मूविंग एवरेज okay RSI third point RSI should be above 60 या RSI should be above 55 to 60 दोन्ही बरोबर लागू चालता stock should be above 10,20 MA मूविंग एवरेज ओके आता नेक्स्ट पॉइंट पर जाओ ओके आता अपट्रेंड तर खाली अपट्रेंड बोलते नाही ते अपट्रेंड पडले आता वो स्ट्रॉंग अपट्रेंड असे नेक्स्ट पॉइंट काय बोलतो वाटे इंगाला वो मुझे RSI हा टॉप ऊपर इंगाला 20 रखते आता हे जो RSI करंट कितना है 58 असे 55 पासून खाल डाऊन असे बोलतो RSI 55 पासून ऊपर असे फिलहाल ओके कंसीडर करू शकता तो नेक्स्ट पॉइंट काय बोलतो वाटे कसलं स्टॉक शुड बी अबाउट 10 and 20 ही ग्रीन कलर जो लाइन असे ही मुझी 10 SMA असे येलो लाइन 20 SMA असे हे तुमका लाइन शायद काल का सांगितलं होतं लाइन वगैरह ओके येलो लाइन 20 SMA तो हिंगा का प्रॉब्लम है का पला हिंगा स्टॉक 10 SMA पासून खाल असे लेकिन 20 SMA चे ऊपर असे आता फिलहाल जो सिच्युएशन असे मूविंग एवरेज तेटलो मॅटर करा की भल्ली एकदम डीप बियर रन चालते असे तो मूविंग एवरेज बुल नंतर हमेशा मूविंग एवरेज के ऊपर होगा दोनों 20 के ऊपर होगा 10 के ऊपर होगा ओके ते जन आता फिलहाल काय प्रॉब्लेम नाही मी बोलतो लोकांना फिलहाल मूविंग एवरेज तेटलो हे करू शकतो मतलब तेटलो इम्पॉर्टन्स देऊ शकतो हा के नाही ते हमको कंसीडर करू सकता ठीक है इधर साइज स्टॉक्स खाल पड़ता रहता बड़ा एक स्टॉक्स तुमको मूविंग एवरेज के ऊपर मिलचे नाही साइज स्टॉक्स मूविंग एवरेज च्या खाली कम मिळतात ओके नेक्स्ट पॉइंट बरोबर ओके नेक्स्ट पॉइंट बरोबर चेक फॉर एनी कैंडलस्टिक पैटर्न કેટલો फोर्थ पॉइंट shadow fourth main point check for any candlestick pattern comma bullish price action comma check for any candlestick pattern comma bullish price action comma support and resistance comma trend lines etc
check for any candlestick pattern, comma, bullish price action, comma, support and resistance, comma, trend lines, etc. ओके आता हिंगा नेक्स्ट पॉइंट काय बोलतो वाटे कॅन्डलस्टिक पॅटर्न पण फिलहाल काही कॅन्डलस्टिक पॅटर्न पण खास मागा काही नाही हिंगा काय स्टॉक काइंड ऑफ टॉप वरसून लाईटची कन्सोलिडेशन करतो वाटे कन्सोलिडेशन तर कॅन्डलस्टिक वगैरे पण काही राहणार खास ओके तो फर्स्ट पॉइंट झालो कोणचे काही नाही बुलिश प्राइस एक्शन निघाला बुलिश प्राइस एक्शन असे सेकंड काय बोलतो वाटे बुलिश प्राइस एक्शन पण होगा असे बुलिश प्राइस एक्शन असे फिलहाल सर ओके बुलिश प्राइस एक्शन असे त्याचे मग सपोर्ट एंड रेजिस्टेंस चेक करतो हिंगा की सपोर्ट एंड रेजिस्टेंस काय घालू शकता कोणी बोलू शकता का सपोर्ट एंड रेजिस्टेंस स्ट्रेट लाइन्स या सपोर्ट एंड Basically, रेजिस्टेंस या ओके हरकत नाही घाला सपोर्ट एंड रेजिस्टेंस या ट्रेंड लाइन दोनातले एक घेतो हे करू बस काय होतं दोनातले एक सिलेक्ट करू बस मी पर्टिक्युलर माका आता स्ट्रेट लाइनच्या वर मी ट्रेंड लाइन होतलो सपोर्ट एंड रेजिस्टेंस मध्ये ती स्ट्रेट लाइन आहे का सपोर्ट एंड रेजिस्टेंस मध्ये कोणती स्ट्रेट लाइन्स आम्ही घालतो ते सपोर्ट एंड रेजिस्टेंस या ही घालू वेल एंड गुड ओके मग हिंगा फिलहाल ट्रेंड लाइन बेटर असते तो मी ट्रेंड लाइन सेल म्हटलो बोला हो कोणतं पॅटर्न का बोला पॅटर्न आम्ही शिकला का बोला डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न डिसेंडिंग नोय असेंडिंग नोय दोन्ही क्रॉस सिमेट्रिकल भितर राहू शकता हो पॅटर्न ऊपरी लाइन को क्रॉस खाली लाइन को क्रॉस सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न जाते ओके आता एक्झॅक्टली कोणी सांगू शकता सर मी हे शॉर्ट हे बाई करू शकता कोणी सांगू शकता ब्रेकआउट पर ओके व्हेरी गुड मास बीजी कोणी सांगू शकता खाल सपोर्ट घेतला मग नो खाल Perfect. रिव्हर्सल कॅन्डल झाला परफेक्ट हिंगा खाल यस का भिंगा पर खाली सपोर्ट पर बाय करू हिंगा सपोर्ट पर माका खाली ट्रेंड लाइन पर रिव्हर्सल कॅन्डल राहू का डोजी हॅमर हिंगा फिलहाल काही नाही हिंगा कोणती रिव्हर्सल कॅन्डलस्टिक चालला मतलब हिंगा कोणती रिव्हर्सल कॅन्डलस्टिक जाती तर इनकेस बाय करू सपोर्ट पर मतलब ब्रेकआउट ऊपर का ओके आता नेक्स्ट रिक्वायरमेंट पर जाओ बीजी रिक्वायरमेंट्स असे ओके फोर्थ पॉइंट झालो की आमचं कॅन्डलस्टिक पलवचे राहता बुलिश प्राइस पलवका सपोर्ट रेजिस्टन्स पलवका ट्रेंड लाइन पलवका एक्सेट्रा हे सवस एक सरी मिळू काम जरी ना एक आठवतो बुलिश प्राइस असला पूजे ट्रेंड लाइन खाली ट्रेंड लाइन राहला पूजे या खाली सपोर्ट रेजिस्टन्स राहला खूप पूजे ओके त्याचे नेक्स्ट एक मिनिट ओके नेक्स्ट पॉइंट बरोबर कोणत्या फिफ्थ पॉइंट का आपला नेक्स्ट पॉइंट स्टॉक should either consolidate near breakout stock should either consolidate near breakout or after breakout fifth point stock should either consolidate near breakout or after breakout रिपीट करू शकता इकडे एक मिनिट ओके बरोबर सेम पॉइंट का रिपीट करता स्टॉक should either consolidate near breakout or after breakout ब्रॅकेट भितर 1 day टाइम फ्रेम बरोबर तेकाच पॉइंट आहे सामने
वन डे टाइम फ्रेम मला निघाला एक दिवसाची एक कॅन्डल हा. नेक्स्ट पॉइंट, ओके नेक्स्ट पॉइंट बरोबर. फर्स्ट अनालाइज स्टॉक ऑन डेली टाइम फ्रेम. नेक्स्ट पॉइंट, सिक्स्थ पॉइंट का आपला फर्स्ट अनालाइज स्टॉक ऑन डेली टाइम फ्रेम. First analyze stock on daily time frame and next on 15-minute or 30-minute time frame. And next on 15-minute or 30-minute time frame. First analyze stock on daily time frame and next on 30-minute or 15-minute time frame. And continue करा, and stock should be making bullish price action on 30-minute or 15-minute time frame. And stock should be making bullish price action on 30-minute or 15-minute time frame. Okay, आता focus दिया main point हो. आपका स्टॉक First analyze stock on daily time frame and next on 30-minute time frame. And stock should be making bullish price action on 30-minute time frame or 15-minute time frame. आता सर जेटले शिकलो ते आम्ही पुरा वन डे टाइम फ्रेम भितर होते, तर आम्ही स्मॉलर टाइम फ्रेम भितर का पालवून का शिक्यो. त्यान पुढे जराशी बिजेची सांगता. आता पॉइंट का बोलतो वाटे का असला हो नोय ह्याच्यात फुल्लो जे म्हणतो स्टॉक शुड आयदर ह्याच्यात फुल्लो पॉइंट बोला स्टॉक शुड आयदर कन्सॉलिडेट ब्रेकआउट लेवल और आफ्टर ब्रेकआउट लेवल असे. का मतलब कोणी सांगू शकता ह्याच्यावर. ना पहिला ब्रेकआउट लेवल कोणा बोलचे का बोलखा सामान पहिला गाला ब्रेकआउट बोलचे जो कोणतं को रेजिस्टन्स लेवल राहो ते गाला हो स्ट्रेट या रेजिस्टन्स आहे तरी गाला हो ब्रेकआउट लेवल राहतो. ही लाईन फॉर्म ब्रेक करू राहिलो एका ही लाईन ब्रेक केला का बोलते एका ब्रेकआउट बोलते स्टॉक वगैरे ही लाईन ब्रेक केला. ओके ते का बोलतो वाटे आम्ही तो पॉइंट भितर स्टॉक शुड आयदर कन्सोलिडेट नियर ब्रेकआउट. आता ब्रेकआउट स्टॉक जे वाटे धाकलोशी कन्सोलिडेट करतो वाटे कन्सोलिडेशन धाकलो राहू का ना तो इसलो कन्सोलिडेशन नाही का पला एक एक मासाचो इसलो नो 3-4 दिवसाचो या मॅक्सिमम एक हफ्ताचो मॅक्सिमम એટલો રાહણ જોઈએ. स्टॉक पहले ब्रेकआउट लेवल की अशी ही रेड ही लाइन ऊपरली ब्रेकआउट लेवल अब त्याचे बगला पडे कन्सोलिडेट करतो वाटे धाकलीशी कन्सोलिडेशन होगा टाइट रेंज तर ओळख खतर इसलो ओळलो खतरनाक कन्सोलिडेशन धाकलीशी रेंज भितर धाकलीशी रेंज तर कन्सोलिडेशन राहूकस. ओके ते बोलतो वाटे. ओके इंगा स्टॉक शुड आयदर कंसोलिडेट नियर ब्रेकआउट लेवल. तो नियर ब्रेकआउट या आफ्टर ब्रेकआउट लेवल है. समटाइम्स का आता है स्टॉक ब्रेकआउट देता है शी ये खान जन को वापस ब्रेकआउट की लाइन बगला निका कंसोलिडेशन करता है. ये एरिया तो पला कंसोलिडेशन शुरू करे या तिंगा कंसोलिडेशन को या ब्रेकआउट फुडे दोनातले हे पण मध्ये कन्फ्युजन आहे तर पुसा काय इम्पॉर्टंट पॉइंट हो एलएनजी स्ट्रॅटेजी जो संबंधित पॉइंट टेक्निकल आहे तर चला स्टॉक शुड आयदर कंसोलिडेट नियर ब्रेकआउट बोलतो. पहिले ब्रेकआउट लेवल कोणा बोलतो ओळखा कोणती को रेजिस्टन्स लाईनचे ब्रेक करचे का ब्रेकआउट बोलचे. तर एक स्ट्रेट लाईन असे तर स्ट्रेट लाईन खेका घातला का पुसू नका. आता तुम्ही ही चीज पुसते वाटत पाटरला अटेंड केला तुम्ही पोस्टचो आहे. ओके या अटेंड केला या अटेंड केलेला भरवाला दोनातले एक चीजातले सिंपल रेजिस्टेंस लाइन घातला है. मैं रेजिस्टेंस लाइन मतलब ठीक है बार बार एक एरिया है तो उसमें आपको खाल पड़ जाएगा रेजिस्टेंस लाइन बोलचेगा यार गेलो टच केलो आपको खाल पडलं सेकंड वापस एक एरिया टच केलो आपको खाल पडलं. ओके उम्मीद अशी तुमका रेजिस्टेंस लाइन काबलो वाटो असे. ओके स्टॉक शुड आयदर कंसोलिडेट नियर ब्रेकआउट लेवल बोलतो. एक मिनिट जरा होल्ड करा. ओके कंटिन्यू करा.
घाला ब्रेकआउट लेवल येतो तो हो ब्रेकआउट लेवल कोणा बोलतले की सेम रेजिस्टन्स एरिया असे तर हो रेजिस्टन्स ही कोणती लाईन अशी एका ब्रेकआउट लेवल बोलतले ही लाईन जर फक्त स्टॉक ही लाईन क्रॉस करून गेलो तर हिंगा ही लाईन क्रॉस केलं तरी स्टॉक काय बोलतले स्टॉक ब्रेकआउट दिले बोलतले लाईन क्रॉस केला मग ओके ओके आणि लाईन एका ब्रेकआउट झोन को बोलतले तिशीच तो पॉइंट काय बोलतो वाटे ब्रेकआउट झोनचे बघला कन्सोलिडेट करू का बोलतो वाटे धाकलीशी एरिया तर ते हिंगा ब्रेकआउट लाईन का अशी ब्रेकआउट लाईनचे बघला कन्सोलिडेट करतो वाटे और कंसोलिडेट वर्डचे मीनिंग आठवू असे का नाही तुमका सम्मा बोलतो वाटे म्हणजे पर्टिक्युलर बोलते ना हो कन्सोलिडेशनचे मीनिंग आठवू आहेत अके लास्ट जेटले सेशन घेतला हर सेशन आहे तर तकरीबन हो वर्ड घेतला ते कमी आणि बार बार मीनिंग को सांगला ते वर्डचे ओके धाकलेशी एरिया तर कंसोलिडेट करू धाकलेशी एरिया तर हिंगा कंसोलिडेट करतो वाटे 3-4 कॅन्डल धाकलेशी तर कंसोलिडेट करतो वाटे ब्रेकआउटचे बघला ते डाऊट आहे तर पुसा तक्कल candles should either consolidate near breakout तो जो मतलब हो खाली स्ट्रेट लाइन झाला कोणती ट्रेंड लाइन अशी ट्रेंड लाइन बघला हो कंसोलिडेट करतो ते को बोलू शकता सपोज फॉर एग्जांपल पला कोणतं ओके यहाँ पर सेम यहाँ पे रेजिस्टेंस लाइन इतली इकडे ह्या दिवसून वापरायला स्टॉक ही स्टॉक कोर्स वापरायला रेजिस्टेंस लाइन ह्या रिपोर्ट सेम एरिया दिवसून वापरायला तब रेजिस्टेंस लाइन इतली आता सपोज फॉर एग्जांपल स्टॉक अगर हे एरिया तर खेवको धाकलीशी रेंज भितर कंसोलिडेशन शुरू करता तर वो स्टॉक को बोलते काय स्टॉक शुड स्टॉक इज कंसोलिडेटिंग नियर ब्रेकआउट लेवल ब्रेकआउट लेवलच्या बघला कंसोलिडेशनचे मतलब कोण कोण ओळखायला पुसू हरकत नाही इम्पॉर्टंट चीज है एलएनई स्ट्रेटेजी उनको ही चीज ओळखूची पहले जरूरी बीजा एक सिंपल आहे तर रहा एक गाला ही एक लाइन असे रेजिस्टेंस लाइन म्हणून ओळखा ओके स्टॉक ऊपर एडा ऊपर गेलो खाली लो वापस सेकंड ऊपर गेलो खाली लो खाली इंगल हिक एरिया तर जराशी एक थोडे दिस टाइम पास केलो खाली आला सेकंड हे जर करून का केलो स्टॉक हिक एरिया तर ही रेजिस्टेंस लाइन अशी ऊपर जराशी धाकलीशी एरिया तर का बघच टाइम पास करतो वाटे ते का बोलतो स्टॉक इज कंसोलिडेटिंग नियर ब्रेकआउट लेवल बोलतो रे हो ओळखू आहेत ओके ओके तर नेक्स्ट थिंग आलेगा सभी को एग्जांपल पर कंसोलिडेटिंग नियर ब्रेकआउट लेवल कोणी एक्सपर्ट ग्रुपाचे राहून एक स्टॉक असे का पडला एलएनई स्ट्रेटेजी पर एक स्टॉक आता कलमचे यहाँ देखो एलएनई स्ट्रेटेजी जो अगर कोई स्टॉक है तो कलो ओके सिल्वर टच असे कपल ओके ओके आणि हे ई कोण वाटते तिंगा पण हे जरा नाव हे करा अजून नाव आपले रिअल नाव धरवा ग्रुपाड करून वाचलेलं असलं नाव फेक नावे धरून आहात ओके तर एक परफेक्ट एग्जांपल ह्या देखते तेंगा आपण हे कंसोलिडेशन नियर ब्रेकआउट लेवल बोला एक मिनिट एक परफेक्ट एग्जांपल जाऊ शकतं इथे स्टॉक मिळाला ही हे का रेजिस्टन्स लाइन किसी को ओळखू पडलं नाही कोणता डाऊट आहे का ही रेजिस्टन्स लाइन में खेका घटला का कोणता डाऊट आहे तर दक्कल पुसा बोली परफेक्ट एग्जांपल अशा ही रेजिस्टन्स लाइन कोणा खेका घातलो डाऊट असे का
हिंगा एकड़े स्टॉक हेरी कोर्स खालेला हिंगा वो केटला गडा हिंगा आपले हर एकड़े ट्राय केला हर ट्राय जाऊन फेल केला बार एक एरिया में स्टॉक वापस खाल पडन हिंगा रेजिस्टेंस लाइन म्हणतात तर हिंगा आपला स्टॉक बरी परफेक्ट एग्जांपल असे स्टॉक ब्रेकआउटचे बघला कन्सोलिडेट करत होतो हिंगा आपला हो ब्रेकआउटची लाईन होती स्टॉक ब्रेकआउट बघला का केलो आपला 3-4 दिवस का केलो ब्रेकआउटच्या वेळेला कन्सोलिडेट केलं धाकलीशी कॅन्डल आहे कोणती कॅन्डल्स केला हरकत लेकिन कॅन्डल्स भली ऊपर खाल राहू नये जरा अशी धाकलीशी राहू धाकली अगली कॅन्डल्स राहू ते कोणती को जाणार हरकत ओके कन्सोलिडेट केलं त्याच्यामध्ये मला कन्सोलिडेशन केला हिंगा आपला ब्रेकआउट मला नेक्स्ट टाइम नेक्स्ट तकरीबन दोन कॅन्डल का मला तकरीबन 10% ची दोन कॅन्डल नेक्स्ट 2 दिवसात तर 15-20% धावला आहे कंसोलिडेशन ब्रेकआउट बघला कंसोलिडेशनची वेट करू कसं ओके आता खाली ब्रेकआउट बघला कंसोलिडेशन पण केलं त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे का ब्रेकआउट बघला कंसोलिडेशन झाला 10 SMA ग्रीन लाइन हमेशा स्टॉकचे बघला बस वो विजेट पॉइंट ओके ही ग्रीन लाइन मला हमेशा लागून राहू म्हणजे बगला राहू एकदम टच करून राहू इंगा टच करून अशा टच करून राहू को चालता जरा बगला राहू को चालता ओके इंगा दूर राहू नये एकदम ग्रीन लाइन अशी स्टॉकची कॅन्डल्स जे बोलतो असे हमेशा बगला राहू कास दूर राहू नये ओके એટલે ખાલી કોઈ ડાઉટ હશે તો પૂછા ब्रेकआउट टाइमर बोल तू और ऊपर ऊपर Breakout- होना चाहिए स्टॉक ऊपर राहू ते ते खाली राहू एक मिनिट आप पूछा एक एक करून पूछा तो हिंदुस्तान कॉपर जे हाय 55 असे आणि ते 52 वीक हाय 576 असे हे बघला असे काय तगो घेऊन असं ब्रेकआउट तो छान घेता काही फरक पडत नाही हिंद खोपर पलता में घेनुचे बराच आपण खास केला घेनुचे मी बिलकुल को सांगता ना मी खे एंट्री सांगता लेकिन इतना घेनु का इसका ना ते बिलकुल को सांगते ना हा कोणते को घाले ते जो हाय शायद हुकत राहतलो रिसेंटली केलो हाय हुकत बोलतो वाटत नाही वय हुकत आहे असे यस हुकत आहे असे रिसेंटली केलो ओके याचे मग ह्याच्या ऊपर आहे फिलहाल आम्ही थायरोकेअरचे एक्झाम्पल तर परफेक्ट एक्झाम्पल असे ठीक आहे पूर्ण पॉइंट्स परफेक्टली कनेक्ट जाते असे ओके सामान पहिला ब्रेकआउट बघला स्टॉक कन्सोलिडेट करतो अप ट्रेंड होतो आपला स्टॉक पहिला अप ट्रेंड होतो हिंगाला स्टॉक अप ट्रेंड बुलिश प्राइस करतो तो अप ट्रेंड होतो स्टॉक सामान पहिली चीज ओके त्याच्या अप ट्रेंड सामान पहिला पडले त्याच्या मग रिझल्ट निको आयलो तो नाही मग एक्झॅक्ट आठवून यायचो तेतलो पलते विसूचना फिलहाल ते वखातलो सेकंड टाइम मग 10 आणि 20 SMA चे ऊपर राहतो होते मग हिंगाला स्टॉक का असे येलो आणि ग्रीन लाईनचे ऊपर असे येलो लाइन का खाल असे ग्रीन लाइनचे ऊपर असे स्टॉक ही दोन चीज को आले थर्ड मग RSI का होते 55 ऊपर का होते मैं तेजी से RSI हे करता यस RSI इंगा मला एक कंसोलिडेशन था आराम की 63-64 ऊपर होता RSI 61-62 ऊपर RSI होतो आरामशी 55 च्या ऊपर आरामशी होतो कंसोलिडेशन होतो ब्रेकआउट बघला ब्रेकआउट मतलब हो कशी लाईन कोणती घातला आम्ही रेजिस्टन्स लाईन ओके त्याच्या बघला धाकलीशी एरिया तर कंसोलिडेशन होतो ओके आता टाइम आता क्वेश्चन येता एक्झॅक्टली आपण हे बाय करू बस एक क्वेश्चन येतलो ओके आता ही एक चीज होता एक्झॅक्टली हे बाय करू कस काय करू शकत तर नेक्स्ट इतना जर पूरा आम्ही वन डे टाइम फ्रेम तर बघिंगा वन डे म्हणून बरो असे मी ह्याच्या ऊपर क्लिक करतलो आणि मी आता नेक्स्ट होतो 30 मिनिट टाइम फ्रेम वन डे टाइम फ्रेम मतलब हर एक दिवसा इधर एक कैंडल जाऊ 30 मिनिट टाइम फ्रेम गेला हर अर्धे घंट्याकडे एक कैंडल जाता हे कोणता तो एरिया ह्याला मार्क केला एकच एरिया था ओके ओके गाल सेम एरिया आता तो एरिया जरा अलग दाखवता है एका वेळेला आम्ही 30 मिनिट टाइम फ्रेम भितर वाटे ओके कन्फ्यूज करना 30 मिनिट टाइम फ्रेम भितर तुमका सेम दाखवना है ते पर्याय आम्ही एक दिवसाची एक कैंडल भितर होते हर अर्धे घंट्याकडे एक कैंडल जाऊन जाएगा मतलब एक दिवसा तक केटलो रास कैंडल जाता मार्केट डाउन असते ना अभी मार्केट बंद ना कैंडल जाते रहना ओके इंगेला तो होकर एरिया था हूं मैं जो तो बॉक्स जोन वाटे हरी तो कस तो ब्रेकआउट बगला कंसोलिडेशन चे एरिया तो हिंगा का करता लेगा उसने हिंगा ओपन करो का हिंगा जरा हे मतलब कंफ्यूजन मतलब
आता हिंगा नेक्स्ट काय करतो मी हिंगा ही एकदा हिंगा काही म्हाका एक ट्रेंड लाईन वगैरे येता का पडतो हिंगा पण हिंगा म्हाका एक ट्रेंड लाईन मिळली नोट करता वाटेत हिंगातून एक ट्रेंड लाईन मिळली मेन रेजिस्टन्स लाईन कोणती असे ही असे जे ऊपर स्ट्रेट लाईन घालून अशें करा आता हिंगा म्हाका एक ट्रेंड लाईन मिळली तर मी काय करतलो 30 मिनिट टाइम फ्रेम भितर ही ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट पर अर्धी एंट्री घेतलो सपोज म्हाका हे स्टॉकाचे 100 शेअर बाय करूंक होता मी 50 शेअर यारी बाय केलो सेकंड एंट्री काय घेतलो मेन रेजिस्टन्स ची कॅन्डल क्रॉस केला मग आणि हेजे ऊपर 30 मिनिट टाइम फ्रेम भितर एक कॅन्डल हेजे ऊपर क्लोज जावंका हेजे ऊपर क्लोज जाली मला मी बीजी वरले 50 जे होते मला टोटल 100 शेअर्स बाय करूंक होते तर मी वरले 50 को बाय करतलो टोटल 100 शेअर्स झाले ओके टोटल मैं पूरा हिंगा 50 बाय केलो हिंगा 50 बाय केलो आणि सिंपल होल्ड करा ते स्टॉप लॉस केलं होतं का पल्ल्या 30 मिनिट कॉन्सेप्ट कोण ओळखायला सांगा मला यार ये सपोर्ट है ग्रीन तो सपोर्ट घेणं सके ना सपोर्ट ऊपर घेंचे ना 30 मिनिट टाइम फ्रेम पर हमें कहता हूँ सपोर्ट ऊपर घेंचे हमेशा ब्रेकआउट ऊपर के घेते रहे ओके 30 मिनिट टाइम फ्रेम भितर कोण ओळखायला क्वेश्चन पूछा विजयडा रिपीट करा हरकत नाही, जरा repeat करू. याला तर हे मी बिजड डेली टाइम फ्रेम भितर होता डेली टाइम फ्रेम तर काय होतं का अशी सिच्युएशन होती पुरा जेटले चीज आमकां काय होतं रिक्वायरमेंट पुरा कंप्लीट झालं RSI झालं मुव्हिंग एव्हरेज परफेक्ट होतो RSI परफेक्ट होतो आणि ब्रेकआउट बघला कन्सॉलिडेशन होतो सगळं परफेक्ट होतं अप ट्रेंड होतो तर हिंगा एक दिवसाची एक कॅन्डल इश्यू होती मी तेका कस काय केलो हिंगा क्लिक करून 30 मिनिटची कॅन्डल तर गेलो 30 मिनिट मला हर अर्धा घंटा एक एक कॅन्डल चालली ओके हिंगा तो सेम एरिया मैं मार्क हिंगा करून नाही पला पर वन डे टाइम फ्रेम तर मार्क केलो तक मार्क करून असे मी 30 मिनिट तर असो का पलता करता खाली काही जो म्हाका एक ट्रेंड लाईन वगैरे मिळता का पलता तर म्हाका हिंगा एक धाकटीशी ट्रेंड लाईन मिळते अशी ट्रेंड लाईन काय करू मी ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट ऊपर मी हिंगा घेतलो 50 को म्हाका सपोज टोटल 100 क्वांटिटी हे स्टॉकची बाय करूंक होते मी 50 क्वांटिटी ह्यारी बाय केलो आणि वरली 50 मेन हे केला मग मेन रेजिस्टन्स लाईन ह्यार कसं असे मेन रेजिस्टन्स लाईन मला ही तुमका आठव असेल डेली टाइम फ्रेम भितर मेन रेजिस्टन्स लाईन ही जो स्ट्रेट लाईन आम्ही घालू वाटे ही जो लाईन असे ही मेन रेजिस्टन्स लाईन ही मेन रेजिस्टन्स लाईन में कितना बाय करतो वाटे डेली टाइम फ्रेम भितर 30 मिनिट टाइम फ्रेम भितर पळून बाय करतो वाटे 30 मिनिटची कॅन्डल ही लाईन एका क्रॉस केली आणि ह्याच्या ऊपर क्लोज झाली खाली क्रॉस करूची ओढल्या नाही क्लोज को जाऊ कधी मला 30 मिनिट टाइम फ्रेम भितर ओके 30 मिनिट टाइम फ्रेम भितर कॅन्डल ही कॅन्डल बोला क्रॉस को गेलते आणि ह्याच्या ऊपर को क्लोज दिलते ही लाईन पासून ऊपर क्लोज दिलते अरे ऊपर को क्लोज दिली थे सिंपल में वरली 50 क्वांटिटी को बाय करते रहो हाफ के बाय केलो तो मी हाफ हिंगा ही ट्रेंड लाईन ऊपर हाफ बाय केलो तो ही ट्रेंड लाईन ब्रेक केला मग स्टॉक जगत ही ट्रेंड लाईन ह्यारी क्रॉस केलो तेता मी हाफ बाय केलो तो वरल्या मी ह्यारी बाय केलो बायचे सांगलो आता ओके तो स्टॉप लॉस के तुमच्या आणि सेल केता करचे हांव सांगता ओके स्टॉप लॉसचे दोन ऑप्शन असे एक स्टॉप लॉस तुम्ही ह्यारख्या जेव्हा कन्सॉल्टेशन राहता आपला हो कन्सॉल्टेशनचे लो स्टॉप लॉस धरू शकता हिंगा कन्सॉल्टेशनचे लो हो असे स्टॉप लॉस कन्सॉल्टेशनचे दोन लो असे हो एक स्टॉप लॉस धरू शकता या 30 मिनिट टाइम फ्रेम भितर कळलं 30 मिनिट टाइम फ्रेम जर मी सोपं जातो प्रीवियस जेव्हा हायर आहे हायर लो राहता आपण हिंगा हायर आहे हायर लो सुरू झाला आता हिंगा जेव्हा तुम्ही मेन हिंगा बाय केले तर
बगला जो म्हणतो लो होतो 30 मिनिटचा प्रिव्हियस हायर लो जो म्हणतो होतो तो स्टॉप लॉस धरू शकता 30 मिनिट टाइम फ्रेम भितर करून तो स्टॉप लॉस झालं ओके तर हिंगा आपला एक्झॅक्टली तर हे काय धरूचे काम पडलं टार्गेट्स हमेशा आठवत धरवा टारगेट बाय केला आपसून स्टॉक 500 पासून ऊपर होता तर हमेशा हाफ प्रॉफिट बुक करा सपोज फॉर एग्जांपल इथं बाय केला असो हे दिसा वरचा स्टॉक 6-7% स्टॉक ऊपर गेलो 500% ऊपर गेल्याचं की तुम्ही हाफ प्रॉफिट बुक करा समज मला 100 क्वांटिटी बाय केलं तर आम्ही 50 क्वांटिटी सेल करूची કેટલા ઉપર 500% स्टॉक ऊपर गेला मैं बाय केलं जरा 500% ऊपर गेला तर सेकंड सपोज अल्फा के दूसरे से स्टॉक या सेम दिशा गेलो तर आम्ही दुसरे से स्टॉक बीजी ऊपर गेलो सपोज अल्फा के 9-10% गेलो या 10-11% गेलो तर पूरा बुक करा दोन एक बाय कशी केलं होते आम्ही दोन ह्याचे तर बाय केले होते एक ट्रेंड लाइन ब्रेकआउट ऊपर सेकंड मेन रेजिस्टेंस लाइन ब्रेकआउट ऊपर तर सेल करते को सेम पहिला 5-6% ऊपर गेलो मी बाय केला मग तर मी हाफ क्वांटिटी सेल करतो एकशी क्वांटिटी विचारली म्हणजे 50 क्वांटिटी सेल केलो तर बीजी दुसऱ्या दिवसा बीजी 5-6% टोटल केटले गेलो मी बाय केल्यापासून 10-11% या 9-10% गेलो तर मी वरले पुरा सेल करतो आणि मी हिंगा हे वेट करूचे नाही की स्टॉक केटले होता हे मी शॉर्ट टर्म ट्रेडिंग करता शॉर्ट टर्म ट्रेडिंग की एक चीज होता बीजेडा तो एग्जांपल देता मैं ट्रेन खेसर होता पण म्हणून आम्ही पैसून घेणार ट्रेन आता हमेशा ओके खे ट्रेन आमचे एक स्टेशन होता ट्रेन त्याच्या पुढे होता कस तशी नाही की ट्रेन या इकडे आमच्या लास्ट स्टेशन पर होता बोलू सगळे स्टॉक हलको पडू शकता ते लेकिन आमका ट्रेन किंवा होता थिंगाचं उसूचे ना आमका आमचे स्टेशन आयलो 5-6% ऊपर हाफ एक पीछे 10-11% ऊपर या 10-12% पूरा सेल करूचे ओके तो लास्ट आमचे स्टेशन 10-12% म्हणजे मग बीजे आम्ही पलवतो स्टॉक केटले होता का बीजे केटले को आमका मतलब नाही हे का म्हणतात डिसिप्लिन हे डिसिप्लिन स्ट्रिक्टली फॉलो करू बस ओके तुम्ही हे होल्ड कर पोझिशनल ट्रेडिंग पोझिशनल मतलब ते 4 मास 6 मास होल्ड कर ते करता तुम्ही फरक पडना 4 दिवस समाज होल्ड केटले को होल्ड करवा ते मतलब ना लेकिन शॉर्ट टर्म ट्रेडिंग करता तरी कंपल्सरी आपले टार्गेट आयला मग बुक करचे जरुरी आणि इथं प्रेझेंट जो मार्केट सिनारिओ असे हिंगा एकदम हलका पडते हाती हिंगा तुमका 3-4% केटले चिल्लर मिलावून एवढा बुक करा आणि हिंगा तुमका अप ट्रेंड स्टॉक तरी मिळू शकतो ही मार्केट भले खराब पडता है मार्केट अपट्रेंड स्टॉक का अगर स्टॉक मार्केट जर नॉर्मल राहिला तर तुम्ही 10-15 अपट्रेंड स्टॉक तरी मी दाखवतो एकदम मार्केट एकदम एक्स्ट्रीम डाउन ट्रेंड तर असे सगळे पुरे स्टॉक चालतो असे ते जन भली मुश्किल असे की मतलब अपट्रेंडचे स्टॉकचे निको एग्जांपल एकदम मागा एक एग्जांपल मागा हिंदुस्तान कॉपरचे एक एग्जांपल देऊचे मला असे पहिले म्हणजे या एक मिनिट कोई नहीं लेकिन वो जरा लार्ज कैप काइंड ऑफ होतो माफा फिलहाल ठीक है 10 मूविंग एवरेज पर कासुगर सपोर्ट घेऊन उचला लागला स्टॉक 10 मूविंग एवरेज एकोडे ब्रेकच केला हार्ड ग्रीन लाइन ऊपर येतो ऊपर होतो हिंगा हे अपट्रेंड स्टॉक की निशानी स्ट्रांग अपट्रेंड स्टॉक कहता हूं 10 मूविंग एवरेज पर हमें सपोर्ट घेऊन ऊपर होता ठीक है हिंदुस्तान कॉपर कस पडलं ओके वो काइंड ऑफ माका तेटलो परफेक्ट दसते ना हरकत नाही बीजी को ट्राय करे ओके तर हेजे तर का असे RSI 55 ऊपर असे स्टॉक 10 SMA च्या खाल असे नेगेटिव्ह पण असे हरकत नाही बिलकुल एका जराशी इग्नोर करो काही प्रॉब्लेम नाही 20 SMA च्या ऊपर असे येलो लाईनच्या ऊपर असे पण त्यांच्या असं दोन्हीच्या ऊपर राहू बस RSI तर काही प्रॉब्लेम नाही स्टॉक तर अप ट्रेंड असे सिंपल आहे का काय करतो मी 30 मिनिट टाइम फ्रेम तर ओके मला पहिले डेली टाइम फ्रेम तर मी घेऊ पन्नास एक ट्रेंड लाईन घालता आता येऊन मी 30 मिनिट टाइम फ्रेम तर 30 मिनिट टाइम फ्रेम जर कोई मेरा एक कलर खाली सपोर्ट घेऊ शकता है ओके तर मी एक्झॅक्टली काय करतो बाबा मी ह्यारी 30 मिनिट टाइम फ्रेम ते स्टॉक अगर ऊपर असून ही ट्रेंड लाईनच्या ऊपर क्लोजिंग दिलो क्लोजिंग देऊ का 30 मिनिट टाइम फ्रेम तर का खाली ऊपर सून करून ऊपर गेलो पण म्हणजे मी ऊपर असून क्लोज जाऊ का क्लोज झाला ना फ्रेश एंट्री घेतो तारी डाउन असे हिंदुस्तान कॉपर अगर 30 मिनिट टाइम फ्रेम च्या ऊपर असून क्लोजिंग दिलो स्टॉक तर मी तिला फ्रेश एंट्री घेतो इशी येतं सर ट्रेंड इशी येतं 50% म्हणजे नाही नाही हिंगा फुल एंट्री घेतो
हिंगा ट्रेंड लाइन ऊपर कहीं का भी दूसरे बगला का खास रेजिस्टेंस नहीं है एक शायद हो एक रेजिस्टेंस अशे ओके हरकत 50% घेऊन हरकत आहे ओके 50% यारी ना वरले गेला ऑल टाइम डेली टाइम फ्रेम तर बियड होता ओके हरकत नाही करू शकता इस 50 मिनट लाइन पर्सनल यार मैं मतलब मेरी सही एंट्री घेतो काय मिडल सेक्टर को बिलोंग करता हूँ और ये जो मतलब खतरनाक सुपर साइकिल चलते हैं जो बुल रन चलते हैं मेटल सेक्टर का ठीक है ऑटो जरा दे हिंदुस्तान कॉपर खासकर कॉपर सिल्वर एकदम फास्ट धावते असे आणि हो हिंदुस्तान कॉपर बाय करून पुढे मला हर सेकंड खाली गूगल पर कॉपर प्राइस पला अरे ते सा कॉपर गिर नशे तरी हिंदुस्तान कॉपर को धावतो मेटल्स जो वाले खाली गूगल पर हे पला खाली काम कॉपर खाली प्राइस क्या है काला ग्रीन असे आपला कॉपर आहे कॉपर गिर नाही तर हिंदुस्तान कॉपर को धावता किसते अक्सर ओके ही आता जरा सिंपल होता है कि स्टॉक ये को अपट्रेंड स्टॉक आई थिंक सांगायचे म्हणजे एक्झाम्पल देऊ शकता लाईव्ह याच्यात तर तुझी नजर को अपट्रेंड कोणी वाटेल कळले एलएनए स्ट्रॅटेजी जो फुल फॉलो करता कोणी वाचलं सांगा अपट्रेंड स्टॉक ओल्ड प्रॉब्लेम काला अपट्रेंड स्टॉक्स मार्केट आहे आणि लास्ट 2 हफ्त्याला मी बराबर ऍक्टिव्ह नाही म्हणजे तटलो लिस्ट अपडेटेड लिस्ट ना पूर्ण लिस्ट करायची ओके एक 2-3 एग्जांपल्स दिला मग बराबर ओळखतले ओके गेला तर बीजे एक एग्जांपल एक सेकंड हेंगा ट्राय करेल आता करंट ह्याच्या ऊपर सांगा का हो स्टॉक का अशा अप ट्रेंड डाऊन ट्रेंड का बनतले का डाउन ट्रेंड डाऊन कंसोलिडेशन परफेक्ट हिंगा हो कंसोलिडेशन हो डाऊन ट्रेंड बोलचे क्यों डाउन ट्रेंड करा म्हणजे खाल पडते नाही तो एक एरिया तर काय करतो वाटे ऊपर खाल एक एरिया तर करतो वाटे एक पोक्सा तर डाउन ट्रेंड तरी बोलचे नाही का ओके एक मिनिट ओके आता ओव्हरऑल आता एक्झॅक्टली मग हो स्टॉक अप ट्रेंड मतलब किशी ओळख पडलं की अप ट्रेंड गेलो म्हणून अप ट्रेंड गेलं किशी एक्झॅक्टली मग ओळख पडतं एनिवन कम ऑन याचा शिकवून गेला तुमका चार्ट पॅटर्न्स भितर ही चीज शिकवून गेली ते कन्सोलिडेशन दराने स्टॉक का करूचे हर चीज तुमका शिकवून गेली ते जितना प्रीवियस हायर आहे लोअर आहे या हायर आहे ब्रेक करता हायर हायर हरकत नाही यस फाईन बीजी तुम्ही सांगू शकता की ऑलरेडी ब्रेक झाला तरी ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाला कोणतो ट्रेंड लाईन रेसिस्टेंस ब्रेकआउट झाला ना परफेक्ट रेजिस्टेंस ब्रेकआउट सावकाश मला टॉप ऊपर गया एक रेजिस्टेंस लाईन येतली हमको एक घेतली आणि झालं ह्या रिको 2 रेजिस्टेंस लाईन येतले ओव्हर करून पळायचा ओके ह्याला ही 2 रेजिस्टेंस लाईन येतली आता सपोज हिंगा का असे म्हणजे एग्जांपल आता हिंगा एक ट्रेंड लाईन को येता लेकिन इतलो डीप कंसोलिडेशन होता की स्टॉक लास्ट 1 वर्ष झाले 1.5 वर्ष झाले कंसोलिडेशन तर इसलिए डीप कंसोलिडेशन असेल मला जे घेतात स्टॉक कंसोलिडेशन पासून बाहेर आला तर हात लावू नका ओके हे की वाटतो जरा हा हमेशा आता हिंगा दुसरा ऑप्शन काय गेलाय मी याचं ट्रेंड लाईन घेऊन हे करू शकता लेकिन मैं वापस तिथे सेम चीज बनतो अगर को ट्रेंड ब्रेक करना वापस कंसोलिडेशन पासून बाहेर आमच्या राहा सपोज वैसे स्टॉक ह्या जराशी ट्रेंड लाईन ब्रेक करून वापस कंसोलिडेशन तर वाटतो जाऊ शकता की ट्रेंड लाईन ब्रेक करून आपण पावसा बी धडक करून आपण खाल पडू शकता की कंसोलिडेशन तर स्टॉक आम्ही का बोलतो टेक्निकल एनालिसिस कंसोलिडेशन तर मॅटर कस करणार म्हणून सांगतो असं आम्ही इंगा का आमचं प्लॅन राहतो स्टॉक अगर पावसाय ही लाईन क्रॉस केलो तर आम्ही हाफ एंट्री घेतला आणि ही लाईन क्रॉस करून ऊपर क्लोज झाला सगळी एंट्री घेतले वरली पुरा जेटली एंट्री घेतले ओके आता बरोबर एकदम कंसोलिडेशन एक्झॅक्टली हा आता ओके तर थोडी स्टॉक्स एलएनई स्ट्रॅटेजी नो नॉर्मल ह्याच्या पर सांगता की कक्का बाय करूचे किशी सपोज हे असे पलखा के मार्केट भले खराब खाल पडता है तो यार को मार्केट खाल पडता है ओके तर एक्झॅक्टली हिंगा का करता सांगता ओके ओके अरे याला कंटिन्यू खाल पडते असेल मी स्मॉल कॅप इंडेक्स तर होतलो आता बियर मार्केट तर एक्झॅक्टली किशी बाय करू सांगता हो जराशी फोकस करू आहे का हे तर चालते असे एकदम खराब बियर मार्केट आता हिंगा बोला
सामान पहिले मी उचलू स्मॉल कॅप 250 हो स्टॉक ना हो इंडेक्स हो सामान पहिले जेव्हा तो सांगलो होतो आता हे दिसायंगा होती रिव्हर्सल कॅन्डल કેટલા તારીખે काइंड ऑफ 21 तारखे होते सेम मी गेलो कोणते तो स्टॉक भितर फोर्स मोटर डाउन ट्रेड करलो होतो VGPIL तर पण ते का सेम दिसायंगा पहिले GPIL तर को झाली ते रिव्हर्सल कॅन्डल स्टिक मोठी डोजी आटो अशी आहे हॅमर को मोठी डोजी કેટલા તારીખે 21 तारखे पण निफ्टी स्मॉल कॅप 250 रिव्हर्सल कॅन्डल असे स्टॉक विदर को रिव्हर्सल कॅन्डल है सिंपल हे दिसायच्या अगर तुम्ही हे दिसा क्लोजिंग ऊपर बाय करते स्टॉक 242 पर का मतलब दोनों चीजों बोलते वाटे में खाली एक निफ्टी स्मॉल कॅप 250 তে रिव्हर्सल कॅन्डलस्टिक बोलते वाटे सेकंड स्टॉक विद रिव्हर्सल कॅन्डलस्टिक बोलते स्टॉक विद मेरी मागे क्या आले रिव्हर्सल कॅन्डलस्टिक मिली सरी सरी सिंपल में 242 पर बाय केला 243 पर नेक्स्ट दिसा बोला ग्रीन कैंडल मिली ग्रीन कैंडल तकरीबन पला 4-5% ची ऍटलीस्ट 3-4% ची 243 કેટલે गेलते हाय सर 252 गेलते आरामशे असे 4% तरी आरामशे असे नेक्स्ट दिसा आणि बियर नंतर तुम्ही 8% 6% 10% ची सर वाढ दाखवते बियर परसेंट 3-4-5 जेटले चिल्लर ज्या जो मिळले पुरा बुक करू आणि म्हणजे तो सिस्टम नाही का अर्धे बाय केला अर्धे आणि एलएनई स्ट्रॅटेजी आपल्याला ती बुल रनची स्ट्रॅटेजी हिची जातो तर बुल रन मतलब ये तो मार्केट ऊपर होते रहता है ताजी स्ट्रेटेजी तो फिलहाल मार्केट बियर रन तर एलएनई स्ट्रेटेजी तो स्टॉक्स भल्ली कम मिलते हैं ये वन ऑफ द बेस्ट स्ट्रेटेजी एलएनई स्ट्रेटेजी सर मुझे एक्सपीरियंस असे मी भल्ली वर्ष में केलं ते तर भल्ली बुल रन पडला ते भल्ली बियर रन पडला ते आणि बुल रन तर मतलब जबरदस्त प्रॉफिट आहे एक दिसायचं 10-12% आरामशी मिळतं एलएनई स्ट्रेटेजी तर ओके लेकिन बियर येतं करंट मार्केट जर एलएनई स्ट्रेटेजी तर युजफुल नाही ओके करंट मार्केट जर अशी रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पडा रिव्हर्सल कॅन्डलस्टिक भल्ली में चला सपोर्ट ऊपर पड़ा सपोर्ट चे बगला सपोर्ट पर यार एक सपोर्ट जोन असे एक सपोर्ट जोन असे आणि सपोर्ट जोन बगला का आला रिव्हर्सल कॅन्डलस्टिक आला एक्झॅक्ट सपोर्ट टच सपोर्ट जोन बगला को आला हरकत रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पर बाय केले कंफर्मेशन पर सेल करायचा इसलिए बेयर आणि जर कंफर्मेशन पर बाय करू सुना नेक्स्ट कैंडल कंफर्मेशन कैंडल सेल करा मतलब बाय रिवर्सल कैंडलस्टिक पर को बाय करा नेक्स्ट कैंडल सेल करा म्हणजे કેટલો વરાસ પહેલે સુગર एग्जांपल्स होते एक मिनिट याला इक्विटास तर सेम दिसा आपला रिवर्सल कॅन्डलस्टिक असे नेक्स्ट दिसा एक यार को एक 4-5% ची ग्रीन कॅन्डल असे त्याच्या मग कोणतं होतं वेदांता पल्ला खाली एग्जांपल सुजान स्टॉक है ही से स्टॉक है तंटा उसने हाथ दूर है एकदम दूर है मार्केट के पर उनका दर भली सुजान स्टॉक है ना ये असे एलएनई स्ट्रॅटेजी ऊपर बोलतो का ते रिव्हर्सल में रिव्हर्सल कॅन्डलस्टिक चे शिकवतो जराशी एलएनई बोलतो एलएनई हरकत आली की एक चीज घाला आरएसआई का रहा हूं पास आरएसआई 80 बगला आरएसआई 80 बगला ना हम स्टॉक बाय करण्याची तुमचा ख्याल राहू बस अगर आरएसआई तुम्ही शिकलो होते तरी आठवड्यातलं आरएसआई 80 ओव्हर सोल्ड झोन जातात तेव्हा स्टॉक कॅन गिव्ह पुल बॅक आरएसआई बरोबर ओपन करून पला लार्ज कॅप स्टॉक वाला सुजान स्टॉक मार्केट के भली ಒಳ್ಳೆ हे तर एलएनई स्ट्रॅटेजी अप्लाई का जाऊंगा ना लार्ज कैप स्टॉक भीतर ओके स्मॉल कैप स्टॉक वाला ओके अंगारा एक राज स्टॉक में पर ग्रेस्टोन झाला कोणतं ह्या को पला को स्टॉक को माग घातलाय बघा सेम 2 दिवसा अक्षय स्टॉक पर सेम दिसा बघा एक 2 दिवसा फुल्ली कॅन्डल होईल रिव्हर्सल कॅन्डल असे एक दुसरे दिवसा 3-4% साइज स्टॉक ऊपर उसून खालायचं ओके रिव्हर्सल बियर तर स्मॉल कॅप 250 इंडेक्स रिव्हर्सल कॅन्डल आणि स्टॉक होता दोन्ही इथे रिव्हर्सल कॅन्डल असे तरी सिंपल बाय झाले बाय करा दुसऱ्या इथे 3-4% स्टॉक ऊपर गेलो इकाने स्टॉप लॉस एकच रिव्हर्सल कॅन्डलचे लो स्टॉप लॉस धरवायला आणि अगर गलती अगर तुम्ही बियर आले तरी स्टॉप लॉस धरवायला नाही तरी तो 40-50% लॉस ऑफ रेडी आहे अगर धरवायला नाही तो स्टॉप लॉस काटले म्हणजे 3-4% मॅक्सिमम 2-3% का रहता एकाने 4% रहता आटो धरवा स्मॉल कैप भी था अगर रिवर्सल आए बलन
બીજી નેક્સ્ટ ડે થી ક્લોઝિંગ ઉપર છે વાર્તા પૂછે ના ખાનો नका ना कारण फिलहाल नका फिलहालची मार्केट काय असेल आता आम्ही एकदम बाई बुक असू शकेल हे तर जराशी 2 ग्रीन कॅन्डल आला की स्टॉक मार्केट धडामधून खाली पडू शकतो कि बियर रन चलते हैं बियर रन मतलब कि खाली मार्केट खाली पडते राहते खाली आणि जितल्या बिगनर शिकला मी सांगितलं गडबड करू सुद्धा खाली मार्केट पला नेक्स्ट 2-3 मास पला मार्केट बराबर जराशी अप ट्रेंड येऊ त्याच्या मग इन्शाल्लाह उसून पला काय हे करू पला ओके एलएनई स्ट्रेटजी भी एक एग्जांपल लाल एग्जांपल एक शिकवता आणि ते मग फास्ट फास्ट शिकवता तर वाइंड अप करूया ओके यार एक परफेक्ट एग्जांपल होतं सामान पहले यारी स्टॉकचा जैसे अप ट्रेंड होतो ओके अप ट्रेंड होतो स्टॉक का 10 SMA के ऊपर हो तो 20 SMA के गिरो 20 SMA के होतो लास्ट एग्जांपल पण काइंड ऑफ एग्जांपल जरा बेटर ओके आपला एक होतो अप ट्रेंड ओके स्टॉक आणि दोन्ही याच्या ऊपर होतो आपला ग्रीन आणि येलो लाईनच्या ऊपर आहे आपला स्टॉक येलो लाईन तर निके में खाला इंगाला ग्रीन लाईनच्या ऊपर आहे स्टॉक यारी त्याच्या मग पला पगला काय को रेजिस्टन्स असे का मी चेक करता आणि ही एरिया आहे तर एक ओके रेजिस्टन्स लाईन घातलो एक्झॅक्टली खेका घातलो आपला हे एरिया तर કેટલા વાર ટ્રાય કરું આપકો ખાલ પડला हे एरिया तर ट्राय करून खाल पडला हे एरिया तर ट्राय करून खाल पडला हिंगा ट्राय करून खाल पडला तर रेजिस्टन्स लाईन ह्यारी घातलो ओके इथे स्टॉक हे दिसा पडा ब्रेकआउट बदला ह्यारी कंसोलिडेशन पडा कळतं वाटेल ब्रेकआउट ह्यारी बगला असे त्याच्या खाल कंसोलिडेशन करू लागलो ते धाकल टाइट धाकलीशी एरिया तर आणि ग्रीन लाइन को स्टॉक से बगला रहो को ग्रीन लाइन में बगला शकला कैंडल्स से बगला कर असे सिंपल अगर आम्ही ह्यारी एक मिनिट 30 मिनिट टाइम फ्रेम जर काढला वरचा तुमच्याकडे ह्यारी मार्क करून देणार होता पहिला इशी आवाज पडले आणि गेला आरएसआय इकडे ओके आरएसआय यारी मिस करत होता आमच्या आरएसआय को दाखवतो तुम्ही दिसा आरएसआय का होता पडला RSI 80 खाली होऊन ना 80 तो खाल हुआ बाय 80 पगला गेला मग स्टॉक खाल इतलो बरोबर खाल होने चांस रहता आरएसआई 55 ऊपर होगा 55 60 प्लस 70 75 से हरकत नाही मैक्स 70 भीतर बाय कलम बेटर 70 75 सर को हरकत नाही 75 के ऊपर तो मतलब ना बाय कलम तो ये तो हिंगा वाला ही दिसा पला स्टॉक तो 70 ऊपर होता हरकत नाही 70 काही प्रॉब्लेम नाही आराम से बाय करू सकता है आरएसआई 70 होतो ओके त्याचे मग मला ओके 30 मिनिट टाइम फ्रेम ट्रेड आवचो ओके तर एक्झॅक्टली 30 मिनिट टाइम फ्रेम घालून होका जातो तो दाखलोशी कन्सोलिडेशन होतो बरा वो सर्कल घातला आला तो कस कन्सोलिडेशन 30 मिनिट टाइम फ्रेम तर मी का केलं बघा या चॅनल एक दाखली ट्रेंड लाईन घेतलो आणि एक्झॅक्ट एंट्री के केलो ट्रेंड लाइन ऊपर कैंडल जो 30 मिनट टाइम क्लोज होती है एंट्री घेतलो स्टॉप लॉस के दरम्यान गेला यार के बगला जो तो कंसोलिडेशन चे लो असे तर की स्टॉप लॉस धरलो सपोज फॉर एग्जांपल एंट्री घेतला म्हणून जायता एंट्री हिंगा झाली होती आमची 403 ऊपर स्टॉप लॉस आमचे असे तकरीबन 392 393 ऊपर असे 403 आणि 393 हार्डली पला 3.5% चे स्टॉप लॉस असे आणि ते स्टॉक मूवमेंट दिला आपला फक्त वन डे टाइम फ्रेम पर होता
ही माशाल्लाह कॅन्डल पळा एक दिसाची ही कॅन्डल पळा एक दिसाची 12-15% ची कॅन्डल अशी 10-12 तरी आरामशी एक दिसाचे टार्गेट एक जाता की एलएनई स्ट्रॅटेजी अगर तुमका मार्केट जराशी नॉर्मल राहते तरी मला एक 4-5 एक्झाम्पल एकदम इतना रेडी असायला शिकवतो इतना रेडी असायला कोण आहे हिंदुस्तान कॉपर असे लेकिन तो मग इत्मिनान नाही कारण परफेक्ट 10 एसएमएच्या खाल असे तो ग्रीन लाईनच्या खाल असे आणि तेटलो मजा नव्हतो सेटअप फिलहाल बियर नंतर आमचा एलएनई स्ट्रॅटेजी मैं पर्सनली बियर नंतर एलएनई स्ट्रॅटेजीचे तंटा विषय काइंड ऑफ रिव्हर्सल कॅन्डलस्टिक हे काय बोलते राहतात जराशी मार्केट नॉर्मल झाली म्हणजे केटलो स्टॉक अपट्रेंड सुरू जातात त्याच्यामुळे आमचं केटलो स्टॉक एलएनई स्ट्रॅटेजीचे मिळतात ती आम्ही ट्राय करता राहतो एलएनई स्ट्रॅटेजी फिलहाल जो मार्केट अशी हिंगा चान्स नाही एलएनई स्ट्रॅटेजी भली मुश्किलात मिळतली ओके काय हिंगा ह्या एक दाखलोशी हे असे ट्राय करतो ओके हरिको बोला एक रेजिस्टन्स लाईन घातलो दाखलोशी अप ट्रेंड असे हायर हाय असे आणि हिंगा आपला ऑपोजिट रेजिस्टन्स लाईन बघला कन्सोलिडेशन असे दाखलेशी एरिया तर 10 मुव्हिंग एव्हरेज बघला असे दाखलोशी कन्सोलिडेशन 2-3 कॅन्डल असे आणि 10 मुव्हिंग एव्हरेज बघला मिळलो तर सिंपल 30 मिनिट टाइम फ्रेम घाला ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट पर एंट्री हाफ एंट्री घेना फुल एंट्री घेऊ शकता हरकत नाही अगर मार्केट निकी राहणार मार्केट खराब आहे तर हाफ एंट्री घेना आता वेट खाली स्टॉप लॉस लावून पण वेट करा आरामशी इंशाल्लाह 6-8-10% आरामशी मिळतं रे ओके खाली नेक्स्ट 2-3 पॉइंट भरवा तिघा stop loss points बरोबर stop loss should be maximum 4 to 5% बरोबर next point stop loss should be maximum 4 to 5% मग बीजी next point बरोबर first target will be 5 to 6%, second target will be 8 to 10%. First target should be 5 to 6%, second target should be 8 to 10%. And we continue always book 50, always sell 50% quantity on achieving first target. Always sell 50% quantity on achieving first target. ओके अर झाला एक 2 दिवसामध्ये हे मी ट्राय करता का उचलान तुमचे बेस्ट ग्रुपात एक रिव्हिजन जेटले शिकला रिव्हिजन या तुमचे काही डाउट्स वगैरे आला एक सेशन घेऊन ट्राय करता मी 1-2 दिवसामध्ये मेन ग्रुपात का अपडेट येतात ओके फिलहाल झाला हा काही क्वेरीज राहून पुसू हरकत नाही लास्ट 2 पॉइंट जरा रिपीट करता ओके लास्ट स्टॉप लॉस should be maximum 4 to 5%. First target should be 5 to 6%. Second target should be 8 to 10%. And always sell 50% quantity on achieving first target. Always sell 50% quantity on achieving first target. आणि stop loss ची एक चीज आठवत धरवा स्टॉप लॉस बुक करून हा समज जिगर कास पडता मार्केटचा तो एक कोड असे मार्केट खाली पडा समासा बसले त्याच्यामध्ये जिगरवाले म्हणतात त्यांचे सबको पण होता मार्केट मतलब हिम्मत होती लॉस बुक करची को सपोज हौसे एक स्टॉक फॉर एग्जांपल 1 लाख घालवा टाइम तो स्टॉक म्हणजे स्टॉप लॉस असे 3% स्टॉक एक 3% खाल पडलो 3000 लॉस दाखवता मग ते 3000 लॉस पर सेल करू का म्हणजे स्टॉप लॉस एक जण 3000 लॉस असे 4000 लॉस असे पडे मी 1-2 दिवस पलता ते 1-2 दिवस पलता मला तुम्ही बिलीव्ह करा ते 3-4 हजाराचे टावर 30-40 हजार को लॉस जाता तो स्टॉप लॉस स्ट्रिक्टली हे धरवा का बोलता आणि एज ए बिगिनर बना फिलहाल ट्रेडिंग करना हा मार्केट खाली बना तुमका फ्रंट पेज ऍप सांगलो तुम्ही आणि ट्रेडिंग करू कसं कसं ते भीतर करा ते ऍप तुमका मला फिलहाल फेक ट्रेडिंग रियल मनी लागेल तुमका ओके आणि हे किशी यूज करू कसं तुमका पेपर ट्रेडिंग जो फ्रंट पेज ऍप यूज करू का तरी ऍटलीस्ट युट्यूब हे करा युट्यूब भीतर सर्च केला तुमका ओळखू पडतले की ते ट्रेडिंग किशी करचे का फिलहाल रियल दुरान ट्रेडिंग करू असू नका मार्केटची हालत खराब अशा थोकडे मास इशीच राहू शकता म्हणजे खाली लॉस करतले त्याच्यामुळे बीजी बोलतले की 3-4 मासा मार्केट मध्ये खाली लॉस का जाऊ चाहिए काही प्रॉफिट जाणार बोलतले आणि मार्केट सोडवतले ती काम करणार ओके ओके डाउट्स असो की पुसा काय आता स्टॉक सिलेक्शनचे हे जे सगळं आता आम्ही निकी स्टॉक जो परफॉर्म निकी करतो ते किती पलतले आम्ही आणि अगर पल्ले वलांगो सर्व क्रायटेरिया आमचे फिल झाले तरी तो हलाल आहे हराम आहे ते किती पलतले
ते इस्लामिक तिजारत ॲप भितर पळोवचे. ओके एक हो पण अशें की कोण तो स्टॉक बाय करून फुडें जायज आहे का एका पळोवपाक पडटलें. इस्लामिक तिजारत ॲप घातलो मी तुमकां कळन तेजी लिंक बेस्ट ग्रुपात लिंक घालता. तो ॲप डाउनलोड करात. कोण तो स्टॉक बाय करून फुडें येणें तेजें नाव सर्च करा. नाव सर्च केला तो ग्रीन टिक येता. ग्रीन टिक आयलो मतलब तो जायज है. अगर ग्रीन टिक येते ना रेड टिक आयला मतलब तो जायज ना. जायज ना तेली स्टॉक है कोन्यू को सागो केटलो को धांधलो बाय करना चाहिए. ओके स्टॉक सिलेक्शन क्राइटेरिया संबंध मैं पर्सनली यूज करते क्राइटेरिया एक्सरसाइज है मैं 6 नंबर तर मुझे रहता गुड रिजल्ट स्टॉक येता फिलहाल आयला रिजल्ट येते अशे तकरीबन म्हाका हर 3 मासा एकदा 60-70 स्टॉक मिलता म्हाका हेजे तसं ई लिस्टेड 60-70 स्टॉक रहता ते तरके बोलते रहता ते तरके 60-70 स्टॉक सोते म्हणजे ते तरके मिलता म्हाका ओके या एकाने समटाइम इश्यू आता का पसन कोणी जो स्टुडंट्स को रहता पर्सनल तर म्हाका कोई स्टॉक घालता वो स्टॉक किशेगा म्हाका तेंचो चार्ट पसंद पडलो मी तेंचे चार्ट जो एकाने घेता अगर तेंचे चार्ट परफेक्ट काय बाइंग स्ट्रेटेजी ऊपर आशे ते को मैं घेता ओके क्वेश्चन चलो पूछते रहते कने पूछा टाइम वाली जरा चला एक दिन साहब करना एक सेशन कोर्स ग्रुपात केला आम्ही आज एक स्टॉक घेतला आणि आजकाल तो 5-6% ऊपर गेलो तर तेका आजकाल देखू शकतात आमच्या नावा जाणार ना तो. ये सर देऊ शकता आम्ही काय करणार मी असं आमचे ऑफिशियल आम्ही तिजारत फॉलो करता ते मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी साहब त्यांका इस्लामिक तिजारत त्यांचे जो कोणतो शरिया रिलेटेड चीजो अशे त्यांचे मसले मसाईल फॉलो करता ते एका जायज वाला ते जन सेम डे सा आम्ही बाय सेल करू शकता ओके ज्यादा कदरान ते हे त्यांका कॉन्टॅक्ट करू हरकत नाही तुम्ही त्यांचे काही ईमेल वगैरह मिलता का बोला कि मैं पर्सनली देखो तो आलिम मानस नहीं मैं इधर ज्यादा इन डेप्थ सूचना है इन जो कोना फॉलो करता आम्ही तो ते मानचे भरोसामंद राहला पूजे मला तटलेस करता मी त्या मेजर पर काही एग्जांपल सूचना ओके आज जिकून आज का सेल करू शकता बाय करते एक ऑप्शन शिकवलं होतं इंट्रा डे पर बाय करना चाहिए हमेशा डिलीवरी तर बाय करू का डिलीवरी तर सेल करू का ते सेम डे सेल केला को हरकत ओके नेक्स्ट काय क्वेश्चन आहे दुसरा दाखल नका स्टॉप लॉस इनिशियली करचेगा मतलब ते स्टॉक बाय करने का ऑप्शन येता बोले स्टॉप लॉस या आम्ही पळून मतलब सेल करचे सेल करचे तो टार्गेट इश्यू झाला मला तो सेल कर भी का परांचे आता नाही स्टॉप लॉस ची पुस्तक आहे फॉर एक्झाम्पल आम्ही बाय घालते लिंकच आमका येतं ना ऑप्शन स्टॉप लॉस चालू करते त्या घालचे बाय घालते ना स्टॉप लॉसचे ऑप्शन आहे बाय घालते स्टॉप लॉसचे विषय ऑप्शन आहे बाय करून झाला मग बाय करून झाला मग म्हणजे स्टॉप लॉसचे ऑप्शन बाय करून झाले से घाल फरक पडला तुझे होल्डिंग्स भितर स्टॉक पुस्तक या आम्ही चार्ट पर्यंत घालचे का स्टॉप लॉस चार्ट करून का घाल जेव्हा चार्ट ऊपर तुका बगला सपोर्ट कोणतो येतो मी दाखवलो तुका एलएनई स्ट्रेटेजी तर का बोललो मी बगला सपोर्ट कोणतो असे तो सपोर्ट कंसोलिडेशन चो लो रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पलतो तू रिव्हर्सल कॅन्डलस्टिक चो लो स्टॉप लॉस तशी स्टॉप लॉस लो करून घालूचे सपोर्ट आहे ते दिशी शिकवला तुमका हॅलो हा सांगेन ऐकत वाटत अरे फॉर एक्झाम्पल आम्ही देरोदरचा बाय घालतेने आमका एक ऑप्शन येता ऍड ट्रिगर स्टॉप लॉस त्याच्यामध्ये आम्ही 3% असताना ऑटोमॅटिक सेल करूचे हे राहता आम्ही तिशी सेल स्टॉप लॉस धरवचे या आम्ही आमका दाखले आमचे स्टॉप लॉस हिट झाला तिशी इकूचे या आम्ही ऑटोमॅटिक धरवू ते ऑटोमॅटिक धरवचे नाही केंगा ना मी झिरोदा तर बाय सेल करणार झिरोदाचे कलर मी ग्रोचे सांगितलं बाय केल्यावर होल्डिंग विथ स्टॉक येतात होल्डिंग विथ स्टॉक बाय केल्या सगळे येतात होल्डिंग विथ स्टॉक आयल्याचे वसून स्टॉप लॉस धरवा स्टॉप लॉस धरला मग एकदा स्टॉप लॉस एकदा धरलं मला अगर स्टॉप लॉस ऊपर आला ऑटोमॅटिक सेल जाता म्हणजे मी मॅन्युअल असून सेल करूची गरज नाही ओके नेक्स्ट काही धक्का धक्का कसा लेट झाला भली लेट झाला गुरु अभी तो चार्ज का कर देते हैं ते हो बना चार्ज सवस 10-20 रुपये के ज्यादा सवस सिंपल असेल लाइक कोणी बदले तुमका वो फ्री असे तो फ्री असे चार्जेस कितना होइए ज्यादा रहना चार्जेस होने इनके टैक्सेस वगैरह ज्यादा पड़े टैक्सेस साहब भीतर सेम रहूचे ते हे झोल भीतर पड़ाते तोगड़ा आणि बदला के तो है भली लुटता तो है भली कमते जराशी का फरक नहीं ग्रो यूज करा ग्रो हरकत नहीं स्टैंडर्ड चार्जेस है एकदम भली ज्यादा को लूटे ना या एकदम कम इधर को जाना एकदम कम वाला तो एक धन मनी असे लेकिन बेदर मनी एक दोन पल्लो बघा तटलो धरण आहे तो मतलब ग्रो सामान इजी असे यूज करू एकदम बिगिनर माणसे को इजीली हे करू शकता ग्रो बेस्ट असे नेक्स्ट काय आहे तर दुसरा धक्का डिलिव्हरी आणि इंट्राडेचा का फरक राहिला
इंट्राडे तर सिलेक्ट करून तुम्ही बाय केले मला तिंगा जराशी मला इंटरेस्ट रिलेटेड का हे जातात प्रॉब्लेम येतात काका एक्झॅक्ट मला कळला नाही की इंटरेस्ट रिलेटेड का प्रॉब्लेम होता डिलिव्हरी जर तो प्रॉब्लेम राहता तुमचा आणि हे काय आता का तुमका इंट्राडे तर बाय केला मला ते तुमच्या नावावर जाणार सपोज तुम्ही डिलिव्हरी तर बाय करता मला तुम्ही सेल करून झाला मग एक डे ऍट द एंड ऑफ द डे काय आता करता तो दिस खतम झाला मग तुम्ही सेल केलो ते खतम झाला रजिस्टर वर तुमचे नाव येतं बाकायदा तुम्ही हे स्टॉक फलानी डेट वर फलानीचा बाय केलं तर फलानी टाइमात सेल केलं तो इंट्राडे ऑप्शन तुम्ही बाय करता तरी ते जाऊचे नाही तुम्ही पहिला नावावर जाण्याबद्दल ते नावावर जाणं एक्झॅक्ट करेक्ट आन्सर नव्हतो नावावर जाता बट ऍट द एंड ऑफ द डे जाता मार्केट बंद झाला ओके नेक्स्ट ओके ओके डाउट नाही तर आम्ही क्लोज करूया ओके चलो क्लोज करूया असं